नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरी अक्षय आल्यानंतर सगळेजण जेवायला बसतात. अक्षय मात्र आता म्हणतो की आज मात्र मी पोटभर जेवणार आहे, इतका आनंदात आहे मी. तेव्हा आता राणी विचारते की अक्षय भाऊ असं काय झालं. त्यावर आता अक्षय म्हणतो की काय सांगू, इतका खुश आहे मी. आज मात्र मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवून आता रमा आणि साई या दोघांना मात्र केळवण दिलं. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर राणी हसत असते. तर आता अक्षय पुढे सांगतो की आता त्या साईचा आणि रमाचा चेहरा असा बघण्यासारखा झाला होता आणि मी त्यांच्यासोबत आता जेवताना एक गेम खेळलो. मी आता त्या गेममध्ये असे की मात्र रमाला साईबद्दल आणि साईला रमाबद्दल असे काहीतरी प्रश्न विचारलेत, असा तो गेम होता. म्हणजे मला त्यातून एक गोष्ट अशी कळाली की रमाला मात्र साईबद्दल काहीच माहिती नाही आणि फक्त बेसिक प्रश्न मी त्यांना एकमेकांच्या बद्दल विचारले. आता तारा आणि पार्थ हे दोघे मात्र यांना हे जे काही अक्षय सांगतो ते ऐकायला असं नकोसे वाटत असते, म्हणून ते आपल्या कानाला हात लावत असतात आणि तोंड तर वाकडं करत असतात. मी रमाला विचारलं की साईचा आवडता रंग काय आहे, त्याला कुठे फिरायला जायला आवडतं, परंतु रमाला याबद्दल काही सांगता आले नाही. मात्र आता तारा ही रागाने राणीला म्हणते की मला सॅलड दे आणि पार्थ सुद्धा. तेव्हा मात्र आता अक्षय बोलत असतो आणि या दोघांना ऐकायला इतकं नकोसे वाटत असतं. आता मात्र आरोही छान गप्पा आता अक्षयच्या ऐकत असते. आता मात्र अक्षय इतका छान सांगत असतो की गुलाबजामू मी त्यांना आणले आणि त्यांना खायला दिले आणि त्यातील मात्र अर्धा गुलाबजाम उरलेला होता. त्यानंतर मात्र आता लगेच मालविका रागानेच आता राणीला म्हणते की मी तुला काय सांगितले, तुला भात देण्यासाठी सांगितलं होतं ना, तुझं लक्ष कुठे आहे, म्हणून राणीवर आता जरा ओरडते. अक्षयचं बोलणं त्यांना अगदी नकोसं वाटत असतं. अक्षय बोलता बोलता हसून म्हणतो की हो राणी, तिला भात दे आणि परत सांगायला सुरुवात करतो की काय झाले काय सांगू. आणि मी मात्र आता त्यांच्यासमोर मुद्दाम गुलाबजाम आहे तर ते खायला घेतले, परंतु आता रमा मला लगेच म्हणाली की खाऊ नका, अहो खाऊ नका. गुलाबजाम खाल्ल्यानंतर अगदी तुम्हाला त्रास होतो कारण तुम्हाला शुगर आहे, गोड जास्त खाऊ नका, असे रमा मला सगळ्यांच्या समोर म्हणाली. त्याचा अर्थ काय होतो की रमाच्या मनात अजून सुद्धा माझ्याबद्दल काळजी आहे, तिला माझ्याबद्दल प्रेम वाटतं, हे सगळं काही स्पष्टपणे दिसून आले. आरोहीला आता खूप आनंद होतो. ती आता बाबांचं बोलणं ऐकून खुश होते, परंतु मालविका, तारा आणि पार्थ यांना इतका अगदी जळफळाट होत असतो. पार्वती आजीला सुद्धा आनंद होतो. त्यावर लगेच आता अक्षय म्हणतो की मला पूर्ण गॅरंटी आहे की रमाच्या मनात फक्त आणि फक्त मीच आहे. तर तेव्हा मात्र आता सगळ्यांचे चेहरे असे बघून अक्षय विचारतो की काय झालं, मी तुम्हाला आनंदाची इतकी मोठी बातमी सांगतो आणि तुमचे चेहरे असे का पडलेले आहेत, नक्की काय झालं तुम्हाला. तेव्हा मात्र आता अक्षय विचारत असतो की तुम्हाला नक्की काय झाले. तेव्हा कोणीही काही उत्तर देत नाही. मालविका सुद्धा आता रागाने खाली पाहत असते. त्यावर आता अक्षय आजीला सुद्धा विचारतो की अगं आजी काय झालं. त्यावर आता आजी म्हणते की अरे काही नाही, सर्व काही ठीक आहे आणि तू जेवण करून घे बरं. मग काहीच झाले नाही. आता मात्र लगेच इरावती तेथे येते आणि इरावती म्हणते की आई असं खोटं बोलायचं नाही, नक्की काय झालेले आहे ते सांगा बरं. आणि हे बघ जे काही घडलेलं आहे ना, त्यामुळे तुझ्या आजीने तुझं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. त्यावर आता अक्षय इरावतीचं हे बोलणं ऐकून पार्वती आजीला विचारतो की आजी काय झालं, असं काय नुकसान केलं तू माझं. त्यावर आता इरावती म्हणते की अरे जिच्या प्रेमाची झापडं तुझ्या डोळ्यावर आहेत ना, त्या रमाने मात्र पैसे पाठवले होते आणि आपण ही पाचगणी सोडून जावे असे आता आपल्याला सांगितले, म्हणजे पैसे देऊन आपल्याला येथून जाण्यासाठी सांगितले. तर तू येथून कायमचं निघून जावं, ही पाचगणी सोडून जावे म्हणून तिने 5 लाख रुपये तुला देऊ केलेत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय रमाने हे पैसे पाठवले होते का. तेव्हा लगेच आता इरावती हो हो करत असते, परंतु पार्वती आजी म्हणते की ते पैसे रमाने पाठविलेले नव्हते. त्यावर आता आरोही म्हणते की हो आई कधी असं नाही करू शकत. त्यावर आता इरावती आरोहीला म्हणते की बाळा हे बघ, अगं 2 मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये बोलू नये, म्हणजे मध्ये नाक खुपसू नये, हे तुझ्या आजीने तुला शिकवलं नाही का. आता पार्वती आजीचा टोमणा मात्र तिने पार्वती आजीला टॉन्ट मारलेला असतो. तेव्हा आरोहीला खूप वाईट वाटतं, बिचारी नाराज होते, पण अक्षय तिला डोळ्यांनी खुणावून अगदी शांत राहायला सांगतो की बाळा काही काळजी करू नकोस. तेव्हा इरावती लगेच म्हणते की रमाने हे पैसे नाही पाठवले तर कोणी पाठविले. जी व्यक्ती हे पैसे घेऊन आली होती ती रमाकडचीच होती, कारण आता कोणतेही अगदी ते ग्रुपचे व्यवहार आहे तर ते रमाच्या सहीशिवाय होत नसतात. जे काही आहे ते सगळं रमाच्या नावावर असल्यामुळे रमाच प्रत्येक गोष्टीला सही करत असते. तिने सांगितल्याशिवाय कोणताही व्यवहार होत नसतो. आता इतकी मोठी कॅश 5 लाख रुपये कसे निघालेत, रमाने सांगितलं असेल ना, आणि ते पैसे आपल्याकडे कसे आलेत आणि ते पैसे कोण घेऊन आलं होतं हे तुला सांगायला हवं का. आणि जे काही ते पैसे आले होते तर ते तुझ्या आजीने नाकारले बरं का.
आवडतं हे ऐकून अक्षय म्हणतो की हो का, मग आजी अगं तू एकदम वेस्ट केलंस, आपल्याला ते 5 लाख रुपये नकोय आजी, आपल्याला इकडे 5 गणी सोडून जायचंच नाही. तर पार्वती आजीचा चेहरा लगेच खुलतो आणि अक्षयचा सुद्धा. परंतु इरावतीचा चेहरा मात्र बघण्यासारखा होतो. त्यावर ते इरावती अक्षयला विचारते की अक्षय तू बरा आहेस का रे, तुला इतका आनंद होतो. अक्षय म्हणतो की हो अर्थातच मला आनंदच झालेला आहे आणि मी कुठेही नाही जाणार, कारण मला पूर्णपणे माहिती आहे की ते पैसे रमाने पाठवलेले नव्हते. आता पार्वती आजी आणि आरोही एकमेकींकडे अगदी खुणावून हसतात. ते पैसे कोणी पाठवले होते आणि तो माणूस कोण होता याचा पूर्णपणे अंदाज मला आहे. त्यामुळे चला सगळ्यांनी जेवा, आनंदाने जेवा, आपल्याला कुठेही जायचं नाही, आपल्याला इथेच राहायचं आहे. तेव्हा पार्वती आजी तर आनंदाचा घास घेते आणि आरोही सुद्धा आणि अक्षय सुद्धा. परंतु मालविका, पार्थ आणि मालविका आणि इरावती यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. तोंड पाडून मात्र ते जेवत असतात. परंतु अक्षयला खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर आता इकडे रमा रूम मध्ये एकटीच असते. आता अक्षयने जो काही त्यांच्याशी खेळलेला गेम आहे आता केळवणाच्या जेवणाच्या वेळेस, तर ते सगळे काही जो प्रकार घडला तो रमाला आठवत असतो. जे प्रश्न अक्षयने विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरं रमाला देता आली नाही. हे प्रत्येक प्रश्न तिला आठवतो. साधं चहा की कॉफी नक्की साईला काय आवडते याबद्दल सुद्धा रमाला उत्तर देता आलेले नसते. तेव्हा मात्र आता रमा विचार करते की मला साईंबद्दल काहीच कसं माहिती नाही आणि अक्षय बद्दल कसं सगळं काही माहिती आहे. मात्र आज अक्षयने सगळ्यांच्या समोर दाखवून दिले आणि हे जे काही करायचं होतं तर ते त्याने मुद्दाम सर्व काही केलेले आहे. परंतु ह्या सगळ्याचा मात्र मला राग यायला हवा, परंतु मला राग का येत नसेल. आणि तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर अक्षयचा कॉल येतो. आता अक्षयचा कॉल आल्यानंतर रमा विचार करते की हे मला कॉल का करत असतील, कारण आमच्यामध्ये काहीच असं राहिलेलं नाही, सगळं संपलेलं आहे हे माहिती असून सुद्धा ते मला कॉल का करत असतील. म्हणून रमा मात्र रागाने फोन कट करते. परंतु अक्षय मात्र बाहेरच असतो आणि बाहेर तो खिडकीतून डोकावून पाहत असतो. आता खिडकीच्या त्या दरवाजातून ती खिडकीतून मात्र त्याला लाईट ऑन दिसते. म्हणून आता रमा जागी आहे हे त्याला कळते. तेव्हा तो परत आता रमाच्या मोबाईलवर फोन करतो. तेव्हा आता रागानेच झटक्यात रमा फोन उचलते आणि रागानेच विचारते की का तुम्ही मला फोन करतात, मी तुम्हाला ब्लॉक करेल, मला फोन करू नका. त्यावर तर रमा म्हणतो की तुला जर ब्लॉक करायचं असतं तर एव्हाना तुम्हाला ब्लॉक केलं असतं. त्यावर तर रमा म्हणते की हो करायला हवं होतं, परंतु मी नाही केलं, कारण मी आरोहीसाठी तुम्हाला ब्लॉक नाही केलं. प्रत्येक वेळेस मला तुमचा फोन आल्यानंतर मला असं वाटतं की मला म्हणजे आरोहीला माझ्याशी बोलायचं असेल, म्हणून मी तुम्हाला ब्लॉक नाही केलं, कळले का तुम्हाला. मात्र आता रमाच्या एका कानामध्ये नाही हे अक्षयला तेथून बाहेरून दिसते. तेव्हा आता तो लगेच रमाला म्हणतो की ए रमा, अगं तुझ्या एका कानामध्ये जर नसलं ना तर तुझा भोपळा जास्तच चालतो बघ तू. तेव्हा आता रमा रागाने म्हणते की तुम्ही काय बोलता. तर अक्षय म्हणतो की अगं किती त्या एरझऱ्या घालतेस, अगं जरा हळू बोल, इतक्या रागात का बोलतेस, ते कानातील आहे ना, ते कानातील पडलं तुझ्या. तेव्हा आता रमा ही आपल्या कानाला हात लावते आणि अक्षय म्हणतो की अगं हे बघ तुझ्या उजव्या कानातील नाही तर डाव्या कानातील, अगदी तुझ्या कानात नाही ते जरा बघ. म्हणून रमा आता मोबाईल ह्या हाताने हात कानाला लावते आणि डाव्या कानामध्ये कानातील आहे की नाही हे पाहते. खरंच तिच्या कानामध्ये कानातील नसते. म्हणून ती इकडे तिकडे पाहते आणि मनात म्हणते की यांना सगळं काही इतकं कसं कळत असेल, म्हणजे मी त्यांना दिसते की काय. म्हणून रमा आता अगदी अलगद खिडकीजवळ जायला प्रयत्न करत असते आणि तेवढ्यात तिच्या पायाला ते कानातील लागते आणि ठोकरून दिल्यानंतर ती आता ते कानातील उचलते. तेव्हा आता रमा ते कानातील उचलून आता बाहेर येते. आता गॅलरीत येऊन उभी राहते. तेव्हा आता अक्षय तिला हाय हाय करत पुढे येतो. रमा रागाने त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता लगेच रमा रागाने म्हणते की रात्रभर तुम्ही इथेच थांबणार आहात का, तुम्हाला घरी नाही जायचं. तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की हो मला तर असं वाटतं की येथेच मुक्काम ठोकावा, कुठे जाऊशीच वाटत नाही. तर रमा रागाने आता लगेच गॅलरी बंद करून घेते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं हे बघ रमा, तू कितीही तुझ्या घराच्या खिडक्या दार बंद करशील पण मनाची दारं आणि मनाची खिडकी कस काय तुला बंद करता येईल, त्या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त मीच तुला दिसणार आहे. तेव्हा आता रमा रागाने म्हणते की मी तुमचा कॉल कट सुद्धा करते आणि तुम्हाला ब्लॉक सुद्धा करते. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की ऐकून घे मी तुला काय सांगतो, कारण मी नोकरी सोडावी म्हणून कोणीतरी माझ्या घरी 5 लाख रुपये घेऊन आले होते लाच देण्यासाठी. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आता रमाला खूप मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की काय बोलतात. अक्षय म्हणतो की हो आणि मला हे सुद्धा माहिती आहे हे कोणी केलेलं आहे, हे सगळं साईने केलेलं आहे आणि त्याने मला अगदी चॅलेंज दिलेलं आहे आणि त्याला म्हणे असं चॅलेंज न करता हिंमत जर असेल तर माझ्याशी समोर येऊन लढ, असे पाठीमागून अगदी उभा राहून वार करायचं नाही, त्याला सांग मी खाली आलेला आहोत म्हणून. असे बोलून आता अक्षय फोन कट करतो
आणि रमाला आता बोलायचं असतं, परंतु अक्षयने फोन कट केलेला असतो। तेव्हा आता रमाला खूप टेन्शन येते आणि तो विचार करते की साई मात्र असं कधीही नाही करू शकत, साई तर करणार नाही, परंतु मला माहिती आहे की हे सर्व कोणी केलं असणार। म्हणून आता रमा ही अण्णा आणि माई या दोघांना जाब विचारायला येणार असते, पण त्या अगोदर आता अण्णा एकटे असतात आणि माई तेथे येतात। काहीतरी खायला घेऊन येते, परंतु अण्णा म्हणतात की नको नको, कारण ते गोड असतं, मला नकोय। आणि तेवढ्यात आता माई बघते तर काय, आणि बाप्पा अहो तुम्ही तर किती मोठी यादी करू राहिलात आमंत्रणाची। आता अण्णा हे पाहुण्यांच्या आमंत्रणाची यादी करत असतात, तर आता माई ते बघून खुश होते। खुश होत अण्णा म्हणतात की कसं आहे, लेकीचं लग्न आहे माझ्या, त्यामुळे माझ्या आता कर्णिक ग्रुप आहे ना, त्यांची इतकी मैत्री जोडली गेलेली आहे आणि सगळे काही माझे अगदी ग्रुप्स आहे, मित्रमैत्रिणी आहेत, सगळ्यांना मात्र आवर्जून आमंत्रण करायला नको का, इतके सगळे माझे मित्रमैत्रिणी आहेत, म्हणून ही यादी मी तयार करतो का, कोणीही आता अगदी आठवणीतून जायला नको, सगळ्यांना अगदी व्यवस्थितपणे आठवणीने आमंत्रण द्यायला हवं। त्यावर आता माई म्हणतात की हो अगदी बरोबर आहे तुमचं, कारण आता कितीही मोबाईलचा जमाना जरी असला तरी मात्र लोकांना त्यांच्या घरी जाऊन आमंत्रण दिल्यानंतर बरं वाटतं। तेव्हा आता अण्णा म्हणतात की हो ना बरोबर आहे, आणि तेवढ्यात रमा तेथे येते। रमा लगेच आता आईंना विचारते की आई तुम्ही 5 लाख रुपये घेऊन आता अक्षयच्या घरी गेला होतात का। तेव्हा आता अण्णा आणि आता माई एकमेकांकडे पाहत असतात। माई तर आता अगदी घाबरते, तेव्हा माई काहीच उत्तर देत नाही आणि रागाने आता रमाकडे पाहते आणि आता तिला जसं काही ऐकलेच नाही असे दाखवते। तेव्हा आता अण्णा हे रमाला म्हणायला जातात की रमा मी, तेव्हा लगेच रमा अण्णांना हातवारे करून शांत राहायला सांगते आणि रागाने माईकडे बघत विचारते की गेला होतात की नाही। तेव्हा आता माई लगेच रागाने उठते आणि म्हणते की हो गेले होते, कारण तो माणूस मला इथे नकोय, तुमचं लग्न होईपर्यंत तर नकोच नको, असे रागाने आता उत्तर देते। त्यावर तर रमा सुद्धा रागाने तिला विचारते की का तुमचा माझ्यावर विश्वास नाही का। तेव्हा आता माई म्हणते की अगं त्या माणसावर माझा विश्वास नाही। तेव्हा आता अण्णा सुद्धा रमाला समजवतात की हे बघ रमा, ते जे काही म्हणतात ना ते योग्यच आहे, माझं सुद्धा तेच मत आहे। तेव्हा लगेच आता रमा म्हणते की हो अण्णा, एखाद्या माणसाला कामावरून काढून टाकायचं, त्याच्या पोटावर अगदी पाय आणायचा, हे कोणतं वागणं तुमचं, हे वागणं आहे तर ते तुमच्यासाठी योग्य आहे का। आता रमाचं हे तडकाफडकी बोलणं ऐकल्यानंतर माई लगेच म्हणते की बाप्पा बघा ना किती पुळका त्या माणसाचा हिला यायला सुरुवात झाली। त्यावर तर तो माणूस म्हटल्यानंतर रमाला आणखीनच राग येतो। रमा रागाने म्हणते की काय सारखं सारखं तो माणूस करतात तुम्ही, त्या माणसाला नाव आहे आणि त्या माणसाचं नाव अक्षय आहे आणि एकेकाळी मात्र तो माझा नवरा होता, त्यांच्याबरोबर असणारं जे माझं नातं होतं ते कितीही तुटलं असेल तरी सुद्धा ते माझ्या मुलीचा बाप आहे, हे मात्र तुम्ही विसरू नका। तेव्हा आता अण्णा रमाला म्हणतात की रमा तू जरा जास्तच हायपर होते, असं तुला नाही का वाटत। तेव्हा आता रागानेच रमा म्हणते की हो अण्णा मी हायपर होते, कारण यांच्यासाठी कसा यांचा मुलगा यांना महत्वाचा आहे, तशी माझी मुलगी सुद्धा माझ्यासाठी महत्वाची आहे। तेव्हा आता लगेच माई म्हणते की अगं उगाच अगदी हे करू नकोस, कारण तुला माहिती आहे का आज अण्णांना सांगितलं की तू केळवणात काय झालं म्हणून, आणि अण्णा तुम्हाला माहिती आहे का नक्की तिथे काय घडलंय, त्या अक्षयला काय हवं काय नको, त्याच्या आवडतं सगळं काही हिला माहिती आहे, पण माझ्या साईबद्दल हिला काही माहिती नाही। तेव्हा आता रमा म्हणते की कारण इतकी वर्ष मात्र मी साईंकडे त्या नजरेने बघितलेलंच नाही, ज्या माणसाबरोबर मला इतकं सगळं माहिती आहे, कारण मग त्या माणसाबरोबर संसार केलेला आहे। तेव्हा आता माई म्हणते की मग इतकी वर्ष माझं पोट्ट तुझ्यासाठी, आणि तेवढ्यात साई तेथे येतो। साई लगेच माईला शांत राहायला सांगतो आणि तेवढ्यात मात्र साई आत येतो, माईला शांत राहायला सांगतो आणि रमाला विचारतो मान्य आहे रमा, तुम्ही इतकी वर्ष माझ्याकडे त्या नजरेने नाही पाहिलं, पण याच्या पुढे मात्र तुम्हाला तर पाहावं लागेलच। आणि हे बघा रमा, त्यामुळे काय होतं माहिती आहे का तुम्हाला, तुमच्या अशा वागण्यामुळे अक्षयला अजून सुद्धा तेच वाटतं की तुमचं अजून सुद्धा अक्षयवरच प्रेम आहे, म्हणून अक्षयला अजून सुद्धा असं वाटतं की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे, कारण तुमचं हे असं वागणं बघून, त्यामुळे तुमचं जे काही आहे ना तर तुमचा नाद तो कधीच सोडणार नाही, तो असंच करत राहणार। तेव्हा आता माई जे काही तुम्हाला सांगत होती तिची पद्धत वेगळी होती, परंतु आता मी जे काही पद्धतीने सांगितले ते तुम्हाला समजलं असेल। त्यावर आता अण्णा म्हणतात की हे बघ रमा, हे कार्य व्हावं आणि ते निर्विघ्नपणे व्हावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं, आणि त्यासाठी मात्र आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न सुद्धा करतोय, त्यामुळे प्लीज कुणाच्या बद्दल गैरसमज करून घेऊ नकोस, तुमच्या दोघांचा संसार अत्यंत सुखाने होताना आम्हाला बघायचा आहे असं आम्हाला वाटतं। तेव्हा मात्र आता अण्णाही तेथून निघून जातात आणि माई त्यांच्या मागे आपल्या रूममध्ये निघून गेलेले असतात। साई मात्र रागाने रमाकडे बघतो। तेव्हा आता रमा म्हणते की काय झालं तुम्हाला, तुम्ही सुद्धा असे का वागतात। तेव्हा आता साई काही उत्तर देत नसतो आणि पुन्हा तो रमाजवळ येतो आणि म्हणतो की तुम्हाला खरं सांगू का, कारण मला आता ह्या सगळ्याचा कंटाळा आलेला आहे, माझ्याबरोबर लग्न करण्याच्या म्हणजे तुम्ही निर्णय घेतला त्याच्या अगोदर मी किती वेळेस तुम्हाला विचारलं, तुमचं पक्क ठरलेलं आहे की अजून सुद्धा तुमचं अक्षयवर प्रेम आहे आणि
जर प्रेम असेल मी स्वतः मात्र तुमच्या दोघांचं लग्न लावून द्यायला तयार होतो. अण्णासाहेब आणि माझी आई यांची सुद्धा समजूत काढायला मी तयार होतो. तेव्हा तुम्ही मला काय म्हणाला होतात की नाही माझं ठरलेलं आहे आणि साई मला तुमच्या सोबतच लग्न करायचं आहे. आता मात्र तुम्ही हा निर्णय घेतला असेल मग त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला नको का? आणि जर तुम्ही हे निर्णय घेणार नसेल तर आता यापुढे निर्णय मी घेईल, कारण आता माझं ठरलेलं आहे की मी सुद्धा मागे नाही हटणार. आणि हे बघा अक्षय अजूनपर्यंत घराच्या बाहेरच उभा आहे. तेव्हा आता हे ऐकून रमाला धक्का बसतो आणि रमा आता पाहतच असते. तेव्हा साई म्हणतो की तुम्हाला त्याला दुखवायचं आहे ना, मग आता तुम्ही एक काम करा, नक्की काय करायचं आहे हे आता साई रमाला सांगत असतो. रमाचा जीव अगदी कासावीस होतो. तेव्हा आता साई पुढे म्हणतो की नक्की सुद्धा अक्षयला कळून द्या की रमाचं प्रेम जिंकणं इतकं सोपं नाही आणि कधीच नव्हतं म्हणून. त्यानंतर आता इकडे बाहेर अक्षय अजूनपर्यंत वेड्यासारखी रमाची वाट पाहत असतो. तेव्हा आता जे काही साईने सांगितले तर आता रमा बाहेर येते. आता रमा मात्र बाहेर आल्यानंतर अक्षयला आनंद होतो. अक्षय म्हणतो की अरे मी तर साईला खाली बोलावलं होतं आणि तू चाली, याचा अर्थ तुला कळतो का रमा? अगं आपल्या नशिबाचं सुद्धा हेच म्हणणं आहे, आपण दोघंच एकमेकांसाठी आहोत एकमेकांचे. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा काही नशिबाचे खेळ नाही आणि नशिबाचं म्हणणं वगैरे नाही. मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेलं आहे की पैसे देण्याचा जो निर्णय आहे तर तो माझा होता, साईंचा नाही. आता साईने मात्र मुद्दाम रमाला हे सर्व सांगण्यासाठी सांगितलेले होते. तर अक्षयला हे ऐकल्यानंतर धक्का बसतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही तू हे सर्व नाही करू शकत. तेव्हा आता लगेच रमा विचारते की का करू शकत नाही, कारण माझ्या प्रेमावर आणि माझ्या रमावर पूर्ण विश्वास आहे की रमा कधी असं नाही करू शकत. आणि एक दिवस असा होईल की हे सगळं काही सोडून तू माझ्याकडे येते की नाही ते बघत राहा, माझं प्रेम तुला हे सर्व करायला लावेलच. त्यावर आता रमा म्हणते की असं काही होणार नाही, तुमचा जो काही तो विश्वास आहे ना तो विश्वास आज तुटणार आहे. त्यावर आता अक्षय विचारतो की म्हणजे काय? तर रमा म्हणते की म्हणजे काय, तुम्ही जे काही प्रेमाची ताकद वगैरे बोलतात ना त्याच प्रेमाची शेवटची निशाणी मात्र आज मी संपून टाकणार आहे. तर रमा आपल्या हातातील जी काही आता अक्षयने घातलेली अंगठी आहे तर ती अंगठी दाखवते आणि म्हणते की ही अंगठी माझ्या बोटातून निघत नव्हती. तिला असं वाटलं होतं की तिचं हे स्थान कायम राहील म्हणून, पण आता मात्र ती तसं नाही होणार. तेव्हा रमा हातामध्ये कात्री वगैरे घेऊन ती अंगठी आता कापत असते. तर अक्षय म्हणतो की रमा तू हे काय करतेस, असं करू नकोस. आता रमा म्हणते नाही सोडा, पण अक्षय काही तिच्या हातातून ती कात्री हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेवढ्यात तेथे आता साई येतो. साई लगेच अक्षयचा हात धरतो आणि अक्षयला थांब असे म्हणतो. तेव्हा आता अक्षय रमाला विचारतो की तू हे काय करतेस? तर साई म्हणतो की त्यांना जे काही करायचं आहे तर ते करून दे, त्यांना तुझ्या आठवणीमधून मुक्त व्हायचं आहे तर त्यांना ते करून दे. तेव्हा आता रमा ती अंगठी आहे तर तिला त्रास होत असतो, पण तरी सुद्धा आता ती कापण्याचा प्रयत्न करत असते, तोडण्याचा. आणि आता अक्षय डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की रमा काय करतेस तू, कसला हा वेडेपणा? रमा ऐकायला तयार नसते. अक्षय पुन्हा तिचा हात धरतो परंतु रमा हात झिडकारून देते आणि आता साईकडे पाहत असते. रमा डोळ्यातून पाणी आणत खूप रडत असते आणि साईकडे पाहते. तेव्हा अक्षय खूप रडत असतो आणि म्हणत असतो की रमा तू हे काय करते? तेव्हा आता रमा रडतच म्हणते की मनामध्ये सॉरी, मला तुमचं मन नाही दुखवायचं, परंतु हे जे काही करत आहे तर ते मला करावं लागेल. तुम्हाला मात्र माझ्यापासून कायमचं लांब करण्यासाठी जखमेशिवाय मात्र दुसरा कोणताही पर्याय माझ्याकडे नव्हता. तर रमाच्या त्या बोटातून रक्त येत असते, तिला जखम झालेली असते आणि कशीबशी ती अंगठी आता ती बाहेर बोटातून काढतेच. आता अक्षय रमाला विचारतो की तू काय केलंस, तुला काय वाटलं की असा त्रास देऊन स्वतःला त्रास करून घेऊन तुम्हाला दुखावशील? अगं तू जे काही करते ना त्यामुळे मात्र आता माझ्या मनात तुझी काळजी आणखीनच वाढेल, याचा विचार कर. तू असं स्वतःला त्रास देते आणि का स्वतःला छळतेस ग? मात्र आता रमा म्हणते की तुम्हीच म्हणाला होतात की जोपर्यंत तुझ्या बोटामध्ये ही अंगठी आहे तोपर्यंत माझं प्रेम जिवंत आहे, आणि हे बघा आता मात्र माझ्या बोटामध्ये ती अंगठी नाही. आता तरी तुम्ही हे मान्य करताल का माझं तुमच्यावर प्रेम नाही म्हणून? मात्र आता अक्षय खूप रडत असतो आणि रडता रडता तो म्हणतो की रमा तू स्वतःहून ही अंगठी बोटातून काढलीस? तेव्हा आता रमा हो म्हणते. तर अक्षय रडतच म्हणतो की म्हणजे आपलं प्रेम हरलं? तेव्हा आता रडतच रमा म्हणते की हो, कारण रमा मनातील दुःख आहे ते लपवत असते आणि अक्षयला नाराज होण्यासाठी हो हो करत असते. तेव्हा आता साई हे सर्व पाहतो आणि अक्षयला म्हणतो की झालं, कळले का तुला आता हे सर्व? आणि चल मी तुला खूप वेळ येथे थांबून दिलं, आता मात्र तू गुपचूप येथून निघून जायचं. तेव्हा आता अक्षय साईला शांत राहायला सांगतो आणि रमाला म्हणतो की रमा मला हे असं नाही ऐकायचं, तू माझ्याकडे बघून सांग मला की तू नक्की हे सर्व मनापासून केलं म्हणून. माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग मला की तू हे सर्व मनाने केलेलं आहे. आता रमा मात्र अगदी आपल्याला स्वतःला आवरते आणि स्वतः अगदी थोडंसं डोळ्यातील पाणी आवरते आणि अक्षयकडे बघत म्हणते माझं तुमच्यावर प्रेम नाही,
तेव्हा आता रमाही रडत असते आणि साई त्या दोघांकडे पाहत असतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आता रमा काहीतरी फोटो आहे तर तो फोटो अक्षयच्या हातात देते आणि ही आपली शेवटची आठवण, आता यापुढे आपलं प्रेम संपलेलं आहे असं म्हणते. त्यामुळे तुम्ही मला कायमचं विसरून जा असे बोलून आता रमा लगेच अगदी निघून जाते, आतमध्ये निघून जाते आणि खूप रडत असते. त्यानंतर आता इकडे माई इरावतीला फोन करते आणि इरावतीला फोन करून म्हणत असते की त्या अक्षयने मात्र हैराण करून सोडलेला आहे. तेव्हा आता इरावती म्हणते यावेळेस मी आता गुंड पाठविते. तेव्हा मात्र आता लगेच ते गुंड आहे तर ते अक्षयला मारण्यासाठी येतात आणि म्हणतात की चल पाकिट दे, झालं ना तुझ्या लैलाला बघून, पाकिट दे मला. पाकिट द्यायचं आणि निघायचं. तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही तर काय करताल. तेव्हा आता ते गुंड मात्र अक्षयला खूप मारत असतात. तर आता रमाचा जीव इकडे कासावीस होत असतो. तिला असं वाटतं की आता हे काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे, नक्की अडकलेले आहेत असं मला का वाटतं. तेव्हा आता गुंड अक्षयला खूपच मारतात आणि रमा मात्र आता लगेच बघायला येते आणि आता पाहते तर काय, आता मात्र जेव्हा ते गुंड तिकडे पाहतात आणि कोण आहे तिकडे असं म्हणतात, तेव्हा आता अक्षय पाहतो कारण रमा स्वतः अक्षयला वाचवण्यासाठी आलेली असते. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.